आणि एक मोठी बातमी हाती येते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत। एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते आणि हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होता वाचले। वादळी वाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर फसले, पण सुदैवाची बाब ही आहे की मुंबईतल्या जुहू हवाई तळावर हे हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात यश आले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या हेलिकॉप्टर प्रवासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले की हवामान ठीक नसताना या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी दिली होती का, हाही सवाल आहे। मात्र सध्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे की एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होत असताना वाचलं। वादळी वाऱ्यामध्ये हेलिकॉप्टर फसत होतं, मात्र हे हेलिकॉप्टर मुंबईच्या विमानतळावर उतरवण्यामध्ये यश आले आणि एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होताना वाचले। हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर वादळी वाऱ्यांमध्ये हे हेलिकॉप्टर काही वेळासाठी फसलं होतं आणि त्यानंतर पायलटनं प्रसंगावधान राखून हे हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या उतरवलं। आणखीन माहिती माझे सहकारी शुभम उमाळे देत आहेत। शुभम, नेमकं काय झालं? कविता, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने प्रवास करत होते। एका लग्न समारंभात जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास जो आहे तो निवडला होता आणि अशामध्ये हेलिकॉप्टरचा जो आहे अपघातापासून ते सध्या वाचलेले आहेत अशी देखील चर्चा जी आहे ती होताना दिसून येते। महालक्ष्मी रेसकोर्सवरून ते लग्नासाठी मुरबाड कल्याण या ठिकाणी जात होते, पण मात्र खराब वातावरणामुळे जे आहे त्यांचं इमर्जन्सी लँडिंग हे जुहू एअरपोर्टवरच करण्यात आलेलं आहे असं आता समजून येत आहे। याबद्दलची अधिकची माहिती जी आहे ती अवघ्या काही वेळातच अजून येईल समोर, पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार जुहू एअरपोर्टवर एकनाथ शिंदे यांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे, कारण की खराब वातावरणामुळे त्यांना इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। ते लग्नासाठी महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरमध्ये बसलेत आणि त्यानंतर ते कल्याणला मुरबाडच्या दिशेने जे आहेत हेलिकॉप्टरने जात होते आणि या दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। कविता, पण हे हेलिकॉप्टर उड्डाण घेताना या हवामानाची कल्पना नव्हती का? कारण जर मुरबाडकडे चाललं होतं आणि थोड्याच वेळामध्ये जर ते लँड करावं लागलं मुंबईमध्ये, तर मग हवामानाची पूर्ण कल्पना नव्हती का? अर्थातच याबद्दलच्या सर्व गोष्टींचं आता नेमकं एव्हिएशन कडनं आणि हेलिकॉप्टर ज्या कंपनीचं आहे त्यांच्याकडनं काय जबाब येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण अचानक आलेले जोरदार वारे आणि धुळीचं सगळं साम्राज्य त्या ठिकाणी कल्याणमध्ये झालं होतं आणि त्यामुळे जुहू एअरपोर्टवरच हेलिकॉप्टर जे आहे ते उतरवण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी लँडिंग एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची करण्यात आलेली आहे। कविता, या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, शिवसेनेकडून किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून काही प्रतिक्रिया मिळाली? अर्थातच हा सर्व काही प्रसंग जो आहे तो अवघ्या काही वेळ आधीच घडलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काही काळात किंवा येणाऱ्या थोड्या वेळाने जे आहे याच्याबद्दल प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील समोर येतील। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासासंदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। एकनाथ शिंदे हे मुंबईकडून मुरबाडकडे चालले होते, एका सोहळ्यासाठी चालले होते। हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं मुंबईमधून, मात्र काही वेळातच वाऱ्यांचा मोठा प्रभाव जाणवायला लागला आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर पुढे उड्डाण करू शकत नव्हतं। त्यामुळे हेलिकॉप्टरला तातडीनं उतरवण्याची गरज होती। जुहू एअरपोर्टवर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं आणि एकनाथ शिंदे हे या अपघातग्रस्त होत असलेल्या हेलिकॉप्टरमधनं सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत। मात्र महाराष्ट्रामधल्या गेल्या काही दिवसांमधल्या घटनांकडे पाहता ही गंभीर बाब मानली जाते। कोणत्याही विमानाला किंवा हेलिकॉप्टरला उड्डाणाला परवानगी देण्या अगोदर हवामानाची पूर्णपणे माहिती घेतली जाते आणि त्यानंतरच उड्डाणाला परवानगी दिली जाते। आता एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर अचानकपणे हवामानामध्ये काही बिघाड झाला की या हवामानाची पूर्वकल्पना होती आणि तरीही या उड्डाणाला परवानगी मिळाली, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत। मात्र या संदर्भात सरकारकडून, शिवसेनेकडून किंवा एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही माहिती अजूनही देण्यात आलेली नाही। मात्र ही सुदैवाची बाब आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होता वाचले। अचानकपणे हवामानामध्ये बिघाड झाला, वातावरणात बिघाड झाला आणि हे हेलिकॉप्टर लँड करावं लागलं आणि हे सुरक्षितपणे हेलिकॉप्टर लँड करण्यात पायलटला यश आलं।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला काही महिनेच पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर झालेली ही घटना, त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकणं अगदी स्वाभाविक आहे. पण सुदैवानं ह्या अपघातग्रस्त होता होता हे हेलिकॉप्टर वाचलंय आणि लगेचच सुखरूपपणे त्याला उतरवण्यामध्ये यश आले. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आत्ता आपल्यासोबत आहेत. अरुणजी, काय नेमकी अपघातग्रस्त होत असलेल्या हेलिकॉप्टरची माहिती तुम्हाला मिळाली? अरुणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूयात शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा. अरुणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात, कारण शिवसेनेकडून सरकारकडून या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी देण्यात आलेली नाही. मात्र ही महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट. एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरनं प्रवास करत असताना वादळी वाऱ्यांमध्ये हे हेलिकॉप्टर सापडलं आणि अचानकपणे या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलावा लागला आणि हे हेलिकॉप्टर मुंबईतल्या एका एअरपोर्टवर उतरवावं लागलं. जुहू एअरपोर्टवर हे हेलिकॉप्टर थांबवण्यात आलं, उतरवण्यात आलं आणि एकनाथ शिंदे हे या हेलिकॉप्टरमधून सुखरूपपणे बाहेर आले. मुंबईमधनं या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. मुरबाडच्या दिशेनं हेलिकॉप्टर जात होतं. एका विवाह सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी एकनाथ शिंदे प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र हे हेलिकॉप्टर प्रवास करत असताना अचानकपणे वादळी वारे सुटले, पुढे काहीही दिसत नव्हतं आणि हे हेलिकॉप्टर या वादळी वाऱ्यांमध्ये सापडलं आणि त्यानंतर या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलावा लागला. सुदैवाची बाब ही आहे की हेलिकॉप्टर सुखरूपपणे उतरवण्यात पायलटला यश आले. हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होता होता बचावलं, ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी आणि दिलाशाची बाब आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय नेत्यांच्या विमान प्रवासासंदर्भात मोठी काळजी घेतली जाते. मात्र तरीही हवामान ठीक नसेल, वातावरण ठीक नसेल तर या हेलिकॉप्टरला उड्डाणासाठी परवानगी कशी मिळाली हा सवाल उपस्थित होतोय. आणि दुसरा सवाल हाही उपस्थित होतोय की अचानकपणे वादळी वारे सुटले का, अचानकपणे असं धुळीचं साम्राज्य दिसलं का की ज्यामुळे या हेलिकॉप्टरला अपघात होऊ शकला असता, असाही सवाल निर्माण होतोय. शुभम उमाळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. शुभम, ही जी दृश्य दिसत आहेत आपल्याला वातावरणात बिघाड झाल्याची किंवा दृश्यमानता कमी झाल्याची, ही दृश्यच काय सांगतात? म्हणजे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये असं वातावरण होतं की अचानकपणे वातावरणात बदल झाला? साधारणतः बघायला गेलं तर मुंबईमध्ये सध्या हवामान बघायला गेलं तर गरमीचे दिवस सुरू आहे. उष्णता जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि अचानकपणे जे वारे आलेले आहेत ते अचानक आले होते. सकाळपासून शांत वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये दिसून येत आहे. अशामध्ये याचा फटका जो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला बसला होता. 10 ते 15 मिनिटं हे त्या वादळामध्ये अडकल्याचं हे देखील आता सध्या समजून येत आहे की 10 ते 15 मिनिटं त्यांचं हेलिकॉप्टर वादळाच्या मध्ये अडकलं होतं आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग जी आहे ते जुहू विमानतळावर करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं. सध्या ते हेलिकॉप्टरमधनं उतरलेले आहेत आणि त्यांच्या शासकीय निवासस्थानी निघाल्याची माहिती सध्या मिळत आहे. नेमकं याची कारणं काय होती याचा कोणताही अंदाज जो आहे तो एव्हिएशन यांच्याकडनं देण्यात आला नव्हता का, अशा सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ते आता घेणं सध्या सुरू आहे. कविता, शिवसेनेच्या काही नेत्यांशी तुमचा संपर्क होऊ शकलाय का? कविता, जसं मी मगाशी देखील म्हणालो, काही वेळ आधीच ही घटना घडलेली आहे. अर्धा तासच याच्यामध्ये उलटलेला आहे. नेमकं काय घडलेलं आहे याबद्दलची कोणतीही कल्पना जी आहे ती थेटपणे येत नाही आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिक्रिया देणं यावेळेस उचित समजत नाही. नुकताच हा सगळा तुम्ही राहाच आपल्यासोबत. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आत्ता आपल्यासोबत आहेत. अरुण सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो, आवाज येतोय. काय माहिती मिळालेली आहे? शिंदे साहेब सध्या कुठे आहेत? आता सध्या तर हे हेलिकॉप्टरचं लँडिंग आहे व्यवस्थित सेफपणे, इथपर्यंत माहिती आमच्याकडे पोहोचलेली आहे. आता हे तर या महाराष्ट्रातील लाखो करोडो जनतेच्या आशीर्वादानेच सुखरूपपणे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जुहूला हेलिकॉप्टरने लँड झालेले आहेत. त्यांचं संपूर्ण सुरक्षितपणे ते सध्या आहेत. कसली घाबरायची गरज नाही. परंतु अचानकपणे हा जो काही प्रकार घडला कल्याण मुरबाडला जात असताना,
तिथे प्रचंड वारे अचानक जे काही तिथे वाहू लागले, त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर चॉपर जे आहे ते तिथे अडकलं होतं आणि वैमानिकाने सुखरूपपणे ते परत इकडे पोहोचवून उतरवले त्यांना. हा आम्ही एक परमेश्वराची कृपाच आहे असं समजतो, कारण हल्लीच आपण पाहिलं असेल की अजितदादा पवार यांचं जे काही प्रकरण घडलं होतं, त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं काही नाही घडलंय. आज सुरक्षितपणे एकनाथ शिंदेजी हे सध्या आहेत, तेव्हा आम्ही परमेश्वराचे आभार मानतो याबद्दल आणि वैमानिकाचे सुद्धा आभार मानतो. तुमचं काही बोलणं झालं त्यांच्या सोबत? कोण होतं? पीए किंवा सुरक्षा अधिकारी कुणी होतं त्यांच्या सोबत? सुरक्षा अधिकारी पीए तर होतेच, परंतु सध्या काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये. परंतु एवढं मात्र कळलेलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री हे सध्या सुरक्षितपणे जुहूच्या विमानतळावर लँड झालेले आहेत. त्यामुळे जनतेने कसलीही चिंता करू नये. मात्र हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि वैमानिकाच्या सावधतेपणे हे व्यवस्थित सर्व प्रकरण आता शांत झालेले आणि एकनाथ शिंदेजी हे सुखरूपपणे सध्या जुहूच्या विमानतळावरून पुढील मार्गक्रमण आता करतील. अरुणजी धन्यवाद. अधिकृतपणे ही सगळी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल. अरुण सावंत शिवसेनेचे प्रवक्ते आता आपल्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांचं विमान हे मुरबाडकडे जात असताना वातावरणात बदल झाल्यामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलावा लागला आणि हे हेलिकॉप्टर जुहू एअरपोर्टवर लँड करावं लागलं अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.